चायला 4-5 महिने झाले ही बाई भाडच द्याय ना. मला म्हातारा घरी मोकार गागत, म्हातारी गागती, भाडं थकलं असं काय तो भाडेकडे आणले बा आपल्या घरामध्ये. प्रत्येक टायमाला घरच्यांचे बोलणे खायला लागत. आता आलोय, आता पाहतो घरात त्यांच्या जवळ. कोण आला आता? थोडीशी बसले, आले 5 मिनिटं बसले कामावरून तर लगेच कोणीतरी आलं. शांताबाई, ते भाड्याचं काय करायचं? माझे वडील 4 वखत तुमच्या दारात येऊन गेले. अहो थोडा हळू बोला ना. अहो हळू म्हणजे तुम्ही जगाला बेत्या लाजात्या आणि भाड्या द्यायला लाज नाही वाटत का? अहो शेजारी पाजारी ऐकतील ना. मग शेजारी पाजारी यांचं तुम्हाला भ्या वाटत? अहो इकडे या मग. मी काय म्हणते, या ना. अहो आम्हाला थोडी इज्जत आबरू आहे ना. अहो तुम्हाला हाय ते आम्हालाही कळत, पण 6 महिने झाले तुम्ही भाडं थकवलं. वडील माझे 4-5 वखत येऊन गेले तुमच्याकडं, ते सुद्धा मला कटकट करते घरामध्ये. अहो हो ना, माहिती ना. 4-5 महिन्याचं भाडं राहिलं तर मी देणार आहे ना तुमचं भाडं. बुडवणार थोडी आहे. तुम्ही एवढे कळला करून राहिले, बाहेर लोक ऐकते ना. आम्हाला पण इज्जत आबरू आहे ना. असे काय करता तुम्ही? अहो तुम्हाला इज्जत आबरू आहे आम्हालाही कळतं. काय आम्हाला वाटतं का तुम्हाला टपक्यान बोलावा? इडून माग जे भाडेकरी येऊन गेले या घरात तर तुम्हाला सांगतो, प्रत्येक महिन्याला भाडं देत गेले. माहिती तुमचंच भाडं थकलं. आम्ही म्हणतो आज देतील, उद्या देतील, पण तुमच्या तोंडाकडे पाहून आम्ही मागितलं नाही. घरात मत चित्र राहत्या. तुमच्या काय भाजीला तेल आणती नाही का, मीठ आणती नाही का, साखर आणती नाही का, चहा पावडर आणती नाही का, उपाशी राहत्या? सांगा. अहो मी काय म्हणते, तुम्ही एवढं वरडू नका ना. तुम्ही वरडले का मला नुसतं धडधड चालू होती. एक तर माझा नवरा येणार नाहीये ना. तिचं मला काय माहित नाही. पहिलं तुम्ही भाडं टाका मग 6 महिन्याचं. या ना इकडे, बसा ना. काय या ना? अहो बसा ना. हा चहा वगैरे देऊ का? काय तुमचं चहा सुद्धा नको मला. मला भाड्याची गरज आहे. तुम्ही चहा पाजायचा आणि मा गोड तोंड करायचं. मी तसं काय लाचार वाटलं तुम्हाला? मला थोडस पाणी द्या वाटलं तर. बर लगेच आणते. हा आणा. बर का, तुम्ही असं समजू नका का मी पाणी पेलोय म्हणून तुम्हाला भाडं चुकल द्यायला. भाडं काढूनच नेईल मी. अहो नाही असं थोडे. अहो पाणी म्हणजे पाण्याचा धर्म राहतो. तुम्ही पाणी प्यायलं म्हणजे तुम्ही मला भाडं सोडणार आहे असं थोडं मी म्हणते. नाही सांगतो, तुमच्या मनात आलं असेल असं. नाही असं काही नाही माझ्या मनामध्ये. हा तेच. तुमचा नवरा किती दिवसाने येतो घरी? ते येते ना 2-3 महिन्यांनी. 2-3 महिन्यात? मग तेव्हा तुम्ही एकट्याच का? हा मग भारी काम आहे हो. आता कसं माहिती का, तुमचं भाडं दिलं असतं, पण काय झालं, माझा नवरा इतका विचित्र आहे. मला पण पैसे पाठवून नाही राहिला आणि भाड्याचे पण पाठवून नाही राहिला. तेव्हा मला इतकं टेन्शन झालंय का तुमचे पैसे द्याव कसे. तुमचे वडील आले होते तेव्हाच मी देणार होते, पण पैसेच नाही तर कसे द्यायचे हो? तुम्हीच सांगा. आता जर पैसे असते तर मी तुमचं भाडं ठेवलं असतं का? अहो असं थोडी बोलते का तुम्ही घरात काही करती काहीच नाही का? आता कसं सांगायचं तुम्हाला? मी एकटी माझ्या मैत्रिणीकडून त्या दिवशी थोडेसे पैसे आणले, त्याच्यामध्ये मी थोडस सामान वगैरे चहा साखर आणून घेतली. कसं आता तुम्हाला काय सांगायचं? दुःख जे आहे ते बरं आहे. आता कशाला उगाच दुःखावरच्या खपल्या काढीत तुम्ही. देईल मी तुमचं भाडं, काही टेन्शन नका घेऊ. मला काहीच सांगू नका. तुम्ही ना पैसे टाका बुवा, तसं मी इथून जाणार नाही. जाणार नाही? हा हे
लय वखत तुमचं झालं. आज देतो उद्या देतो. अहो असं करता करता पार घाट्या दिवस आणला तुम्ही. मला घरचे भाकर द्याय ना भाकर. का हो शांताबाई, काय तुमचं नाव इड नाही, हा. तुम्ही एकट्याच राहते का? हो एकटीच राहते मी. तुम्ही असा हात का बरं लावून राहिले? बर का, तुम्ही कसं काय बोलते, हात काय लावून राहिले? भाड्याचं काय करायचं? ओ म्हणजे तुमचं भाडं भेटून नाही राहिले म्हणून काय त्याच्या बदल्यात तुम्ही माझ्या अंगाला हात लावशाल का? आणि मग अजिबात अंगाला हात लावून नाही देणार. व्यवस्थित बसायचं एड, नाही तर जा निघून, मी तुमचं भाडं घरी आणून देईल नंतर. ते म्हणजे हात लावल्याचा राग आला का हो? तुम्ही एवढ्या सुंदर देखण्या, तुमच्या नवऱ्याला करमत कस काय तिकडं 2-2, 3-3 महिने? अहो तुम्हाला काय करायचं, आमचा वैयक्तिक प्रश्न येतो. तुम्ही कशाला आमच्यामध्ये जास्त बडबड करू राहिले? अहो तसं नाही राहत. हल्ली बायकोलाही करमत नाही, नवऱ्यालाही करमत नाही. आणि ना तुमचा नवरा लय धाडशी हो, तुम्हाला इड टाकून गेला. अहो पण तुम्ही असे सारखे सारखे अंगाला असे टच नका ना करू. तुम्हाला मी अशी तशी बाई वाटते का? तुम्हाला भाडंच पाहिजे ना? तुमचं भाडं तुम्हाला भेटून जाईल. तुम्ही निघा बरं इथून. एकटा आधीच माझ्या डोक्याला इतकं टेन्शन आहे. तुम्ही येऊन इकडे बाहेर इतकी बडबड केली, लोक सगळे ऐकू राहिले, आणि आता इथं येऊन कुशाला हात धरलाय. काही वाटतं का हो तुम्हाला? हा, घर मालक आहे म्हणून मी काही बोलत नाहीये का? आपण त्यांच्या घरात राहतोय, जाऊ दे बा. हा, अहो काय रुबाब करता तुम्ही? आमच्याच घरात राहून तुम्ही म्हणत्यावरून अंगाला हात लागला ना, अमकं झालं तमकं झालं. लावू द्या ना, लावू द्या ना. आणि मग हाय तुमचं टकाटक शरीर दिसतं, तोंड वगैरे छान दिसत्या, आवडल्या मला. आवडले? हा, मग तुम्हाला तुमच्या तोंडाका पाहूनच खोली दिली होती तवायली. ओ किती तुमची नीतिमत्ता घाणेरडी हो. काय गाणेडी? तुम्ही जा बरं, आता मला जास्त बोलायला लावू नका. मी त्यातली बाई नाहीये, तुम्हाला सांगते. अहो मी आहे ना त्यातला. अहो तुम्ही आहे तर तुमचं भाडं आम्ही ठेवणार नाही ना. तुम्ही इथं कशाला मला ते सांगू राहिले? म्हणजे मी तुमच्यासारखं वागावं असं तुमचं म्हणणं आहे का? अहो आम्हाला काही दुसऱ्याचा परपंच मोडायचा नाही, पण एक आहे, मा मनातलं बोलू का? जाऊ द्या शांताबाई, मा मनातलं बोलू, राग नाही येणार. हा बोला ना. मला तुम्ही फार आवडता. हो तुम्ही जा बरं, नका माझ्या डोक्याला टेन्शन देऊ. निघा तुम्ही आता, उठा. तुम्ही आता तुमचं उद्या भाडं दिलं म्हणजे वासना. अहो उद्या ना, आज करता करता असे 6 महिने झाले. उद्या नक्की देणार. हो उद्या नक्की देते. मग एक काम करा, एक तर भाडं द्या, नाही तर मग त्या गोष्टीला तयार राहा. त्या गोष्टीला तयार राहा, मी समजतोय त्याला. ठीक आहे, मी तुम्हाला विचार करून सांगते. जा तुम्ही. विचार करा आजची रात, हो आणि उद्याला मला कळवा. चालेल, ठीक. उद्या मी कितला येऊ मग भाडं घ्यायला? फोन करते ना तुम्हाला. बरं बरं चालेल. जाऊ जा. पण मग अहो देते, सांगितलं ना तुम्हाला. काय माणूस आहे, कुशाल लगेच हात लावायला लागले अंगाला. म्हणजे त्याला भाडं पाहिजे, नाही तर भाड्याच्या बदल्यात त्याला माझं शरीर पाहिजे. यांना फोन करते ना. हॅलो, हा मी काय म्हणते, तो रूम मालक आला होता, इतका काही बोलून गेला का बास रे बास. तो म्हणे मला आत्ताच्या आत्ता भाडं द्या, नाही तर तुम्हाला सांगते त्याची डोळे बिळे ते चांगलं नव्हतं वाटत तो मला. हा मग तुम्ही भाडं घेऊन येताय का नाही उद्याच्या उद्या? नाही का बरं? पैसे नाही? मग आता काय करायचं? 5-6 महिन्याचं भाडं थकलंय ना त्यांचं, तर दिलं तर पाहिजे ना. पगार झालेला नाहीये. मग कधी करणार आहे तुमचा मालक पगार? मेल्यावर करणार आहे का मी? हा, एक तर मला घरात काही खायला पण तुम्ही
पैसे पाठवून नाही राहिले, या घर भाडे रूम वाल्याचे पण पाठवून नाही राहिले पैसे. काय करायचं मी सांगा बरं तुम्ही. थोड्या दिवस थांब तेच चाललंय सारखं. किती दिवस थांबायचं मी. येणार आहे का नाही सांगा पैसे घेऊन. नाही तसं बोलून गेला तो मालक मला. त्या मालकाचं पोरगं आलं होतं. बरं ठीक आहे असं सांगू त्यांना. अजून 2 महिने थांबा. अहो 1 दिवस थांबायला तयार नाही ते. उद्याचा वायदा केलाय मला. हा नाही तर मग मी काय करू आता. काय करू मी आता. मरू का. सांगू राहिली म्हणून भाडंच नाही, पगारच झाला नाहीये. नामकन काहीतरी सांगन त्याला कटून दे. काय सांगायचं आता त्याला मी. तो तर थांबायला तयार नाहीये. डोक्याला असं टेन्शन झालं ना माझ्या. काय करावं काय नाही असं झाले. थांब आता माझ्या मैत्रिणीलाच फोन लावते त्या सारिकाला. हॅलो सारिका, कशी आहे तू. चांगली आहे. मी पण चांगली आहे. आवाज का कमी झाला. अगं काय सांगू तुला. इथं भाड्याने राहते तुला तर माहितीच आहे. एक तर माझा नवरा येत नाही 4-4, 5-5 महिने. आणि मला पण त्यांनी या टायमाला काहीच किराणा घ्यायला पैसे पाठवले नाही. भाड्याचे नाही पाठवले. आणि तो रूम मालकाचा पोरगा आला होता. नाही तसं बोलून गेला. अगं सारिका ऐक ना, त्याचं भाडं बाकी ना. तर तो म्हणे उद्याच्या उद्या जर भाडं नाही दिलं तर मग त्यांनी असं हात बीत धरला माझा. त्याची वासना चांगली नव्हती वाटत ग. काय करू मी आता. माझ्याकडे पैसे नाही त्याला द्यायला. आयडिया सांगते तू एक. काय ग. हा का. असं करू पण प्लॅन सक्सेस होईल ना 100%. बरं ठीक आहे. तू सांगितलं ना तशी मी आयडिया करते आता. आणि त्याला बोलून घेते. चालेल ठेव मग. आत्ता मी डोकं लावते मस्त. त्याला फोन करते. हॅलो हा म्हटले मी बोलते शांता. हा बोला ना बाई. अहो काल आले होते ना तुम्ही भाडं न्यायला. काल दुपारा आलतो ना. हा मग आहे का पैसे. पैसे नाहीये. मग काल आम्हाला तिकडे बोली त्या. अहो तुम्ही ते बोलले होते ना काल. काय पैसे द्या नाही तर मग त्याच्या बदल्यात. हा हो म्हणजे तुम्ही आहे का तयार. हो आहे ना त्या गोष्टीला. हो अहो मग मलाही तेच लागत होत. हो का. हो मग या ना. येतो आवडलंय तुमचं कामधाम. हा सगळं आवडले. रेडी. बरं मी 5 मिनिटात तुमच्या पायी हजर. ठीक आहे. ओके ठेव मग. हो येऊ दे आता त्याला. आगे आगे देखो होता है क्या. आलं बघ. आलो. तुम्ही फोन करून बोलावलं. मग माझा जीव आला. टपक्यान आलो हसत. बसा ना. हा या. काय झालं शांताबाई.
तुम्हाला खावलायचं कारण सांगतो. हं. आता माझ्या घरचे मला बोलणार आणि ते काय झालं माहितीये का, मला वाटलं नाही ना तुम्ही एवढ्या चांगले आहे. असं झालं. नंतर म्हणलं जाऊ दे, जेवायचं ते होईल, नाही का. मग मधीच जाऊ आपण आता. हा मधीच चाला ना, इकडं कुठं ओपन, हा. इकडं ओपन. मग हा दरवाजा कुणी वाजेल येऊ, नाही का. इकडं भीतीच आहे आपल्याला. चला ना. चला आतमध्ये रूम मध्ये. या ना. आलो आलो. बरं ऐका ना, बरं चला बरं. आता ज्या कामाला मी आलो ना ते काम सक्सेसफुल झालं पाहिजे, नाही का. अहो काय अहो, हा? तुम्ही काय एवढे नाराज आहे. मला तर बोलून घेतलं आणि तुम्ही तोंड उतरून दिलं. असं कुठं चालतंय का. तुम्हाला एक सांगू का, काय म्हणजे सांगू का मनातलं. अहो सांगितल्याशिवाय कळलं का आम्हाला. हं? अहो मी तुम्हाला सगळं प्रेम दिलं असतं. मग बोलून घेतलं ना, आता प्रेम द्यायला लगेच नाही म्हणून राहिल्या का. पण काय माहिती का, मला कोणाची फसवणूक नाही करायची. म्हणजे काय. मला कोणाचं नुकसान नाही करायचंय ना. हं. त्याच्यामुळे मी तुम्हाला मोकळच सांगते. नाही बोला बोला बोला. सांगू का तुम्हाला. हा सांग. मला कॅन्सर आहे. काय कॅन्सर. बोय 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 बोय. अहो बोय हो. इकडे बघा ना. हं? मी तुम्हाला सगळं दिलं असतं. माझा नवरा पण इथं नाही. पण काय करू, अशी रोगाने ग्रासले, सगळं शरीर खराब झाले. तुमचं कशा नुकसान करू मी. ऐका, मला तुम्ही सांगितलं ते मला त्या गोष्टीत लय आनंद वाटला. नाहीतर तुमच्या ठिकाणी जर दुसरी बाई असती ना, तर ती बाईला कोणताही रोग असू दे, ती बाईला काहीही सांगितलं नसतं बरं का. काय वाटतं. तर मग तुम्ही खूप चांगले आहात. ती बाई म्हणली असती जाऊ दे मरू दे, आपलं भाडं वाचतंय, मेला तर- झाला याला रोग, मेला तर हा मरल. आणि मग पण नाही, मी तुमचा विचार केला. नाही का आपल्यापासून कोणाचं नुकसान नको. हो, तुम्ही खूप चांगले आहे बा. मग का हो? तुम्ही डॉक्टर वगैरे काय केले नाही का. कसं करणार, त्याला पैसा पाहिजे ना. हा बरोबर आहे, गरिबीला इलाज नाही, पैसा कमी पडला. पैसे असते तर एवढ्या दिवसात त्याच्यातून नीट पण झाले असते मी. शांताबाई, एक काम करा, तुमचं अजून सोन्यासारखं शरीर आहे. या बा, काय पैसे लागल ते लागू द्या. हा पठ्ठ्या खर्च करायला तयारी. हा का? जाऊ द्या. तुम्हाला शरीर तुमचं महत्वाचं आहे. तुम्हाला आज खूप काही करायचंय. मी डॉक्टरला मी पैसे देतो. किती पैसे लागतील. 4 लाख रुपये खर्च सांगितला. 4 लाख. हो, मी तुमच्यासाठी 5 लाख खर्च करतो. 5. अरे बापरे. हो करतो. तुमच्यासाठी 5 लाख खर्च करतो. तुम्हाला नीट करतो. संध्याकाळी तुमच्या फोन प्लेवर मी 5 लाख रुपये टाकितो. आणि तुम्ही शरीराची काळजी घ्या. डॉक्टर कजा नित्य नियमानं त्यांनी सांगितले तशा गोळ्या घ्या. आणि तुम्ही चांगल्या नीट व्हा. आणि मग मला फोन करा. मग मी येतो तुमच्याकडे. बर या बर का. पण हो मी नीट झाल्यावर या बर का, मला सोडू नका. या ना. मी तुमची खोली कधीच सोडणार नाही. या ना. आयुष्यभर तुमच्या खोलीमध्ये राहील. चालेल चालेल. आणि मी बरी झाले ना या रोगातून, हं. तर मी माझ्या नवऱ्याला सुद्धा इतकी प्रेम नाही देणार इतकं तुम्हाला देईल. हो चालेल. अहो पण मी तुम्हाला नीटच करीन. लई लोक नीट होतात ज्याच्याकडे पैसा येतो. फक्त तेव्हा तुम्ही दम काढा आणि माझ्यावर विश्वास ठेवा. हो ठुला पर्याय झाल्या का नक्की मला प्रेम देणार. अहो आता ह्या काही सांगायच्या गोष्टी का. तुम्ही माझ्यासाठी एवढं करू राहिले आणि मी तुम्हाला प्रेम नाही देणार का. आत्ताच दिलं असतं, आत्ताच दिलं असतं. पण मला तुमचं नुकसान नाही करायचंय. नाही तुम्ही मला तुमचं सोन्यासारखं शरीर खराब नाही करायचं. बाई तुम्ही सभ्य बाई वाटल्या मला.
हो एवढं मनातलं दुःख तुम्ही मला सांगितलंय असं कोणीही सांगू शकत नाही या जगात. बरोबर. हं? बरं मी संध्याकाळी तुम्हाला फोन पे मारून देतो तुमच्या. चालेल ठीक हा नीट व्हा बर का. तसा मग अजून मधून मी येत राहील. चालेल. हा तुम्हाला विचारील गोळ्या घेतल्या का औषध घेतलं का नाही का. चालेल. मग जाऊ बर का. बरं एक काम करा एकदा हातात हात द्या बर का. नीट व्हा फक्त नीट व्हा. या मग. हो काय पागल माणूस आहे, काय मूर्ख माणूस आहे, किती बावट येडीट, काय डोक्यावर पडलाय का हा माणूस. मला 5 लाख पण देऊन गेला आणि मला म्हणे तुमच्या नवऱ्याला जेवढं प्रेम द्याल तेवढं त्याला नका देऊ पण मला प्रेम द्या. मी तुम्ही बरे झाले का येतो आणि मी असाच अधून मधून येत राहील. अरे बावळटा मूर्खा, तुला प्रेम द्यायला का माझ्या डोक्यात पाणी झालं का. आता मी 5 लाख रुपये उद्या घेते फोन पे वर पडलेले आणि तुझ्या घराला लाट मारून देते. मी जाते माझ्या नवऱ्याकडे निघून. मग बस बोंबलत. हातात हात घेतोय मूर्ख कुठला. संध्याकाळी पैसे टाकतो म्हणे, अजून पैसे टाकले नाही. फोन तरी करून बघते. हॅलो हॅलो. हॅलो. ते पैसे टाकीत होते ना तुम्ही दवाखान्यासाठी. हो 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 1-2च मिनिटात पैसे टाकीतो. बस झालं ध्यान दिलं तुम्ही. हा तेच मला वाटलं तुम्हाला विसर पडला असेल ना. नाही मी याच्यात टाकीतो पा. हो हो टाका ना. आले पा आले. हो आले आले. आले का. ओके. ओके. हो झालं का जेवण. कसलं काहीच खाल्लं नाही आज. अगं खाऊन घ्यायचं काहीतरी बाई. या आजारामुळे भूकच लागत नाही ना. हा ते बरोबर आहे. हं. मी काय म्हणतो हा. जाऊन दे पण ती पप्पी तर देते का एखादी. या ना. हं? हं. घेऊ का. हा. घे ना तू घे ना. बरं बरं. घे म्हणा बर. अरे वा अरे वा 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 वा. ठेव का. हो ठेवा ठेवा. पप्पी घेतोय बावळट. आले 5 लाख. आता शांताबाई चला बाड बिस्तर गुंडाळून आपल्या घरी तो यायच्या आत. चला. शांता शांता शांत झाली शालू आता कुणाचं नाव. आला बाबूराव आता आला बाबूराव. आला बाबूराव आता आला बाबूराव. शांता कुठे गेली शांता. बाथरूमला गेली काय नाही. पण मग सगळे दरवाजे मोकळे हो. या ग शांता. तो गेला रे तुम्ही असं. नाही अरे इकडं तो कोणाचाच पत्त्या नाही. अहो इडं नाही. शांता कोणी काही. अरे कुठे गेली शांता. यो बाबो. अरे तो पळून तर नाही ना गेली. अरे देवा. अरे 5 लाख रुपये मला म्हण मार. मी ते 5 लाख काय काय मारले. बाईनं दरवाजे बिरवाजे लाईटी बिटी लावून बाई फरार झाली.
हायला चालू चालू बाई 5 लाखाला चुना लावून गेली. अहो मला किंवा आली म्हणलं हिच्या आजारासाठी मी 5 लाख रुपये मारले आणि चालू चालू बाई मला तर चुना लावून गेली. ए देवा, अरे घरी काय सांगू. अरे बरं ते पैसे माये नव्हते, मा बापाचे होते रे, बापाचे होते. आता काय सांगू बापाला, काय सांगू. अरे बाबू, कसा विश्वास ठेवला मी या बाईवर. तर मला वाटलं ती आजारी म्हणून मी दिले, माझ्या बापाकडून पैसे मी घेत. मला म्हण कॅन्सर झालाय मला, आणि बरी झाल्यावर मी तुम्हाला प्रेम देईल. अहो काच प्रेम आणि काच काय, बाई तर पळून गेली. आता पायची कुठं, पैसाही घेऊन गेली, घराचं भाडंही थकून गेली. अग ग ग ग आता तोंडात माराय कुणी नाही राहिलं रे देवा. अरे कसा फसला तू वाड्या, कसा फसला. कुठंच फसला नाही, इड तू फसला. एका बाईच्या नादी लागून. बाईचा नादच लय वाईट. तरी माझे जोडीदार मला सांगत राहत्या, पैसा माणसाक द्यावा पण बाईक पैसा देऊ नये. जोडीदार सांगत राहत्या, वाळ्या फसला रे, वाळ्या फसला. 5 लाख कमवायला खूप दिवस लागतील. अरे बाप काय म्हणाल आता, तोंड आणणाऱ्या कोणी राहिलंच नाही ते रे. जाऊ दे.